न्यूज वन 24 तास घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट। सावित्रीबाई फुले अनाथ आश्रमाच्या संस्थापिका पुष्पलता शंकरराव कापुरे यांनी स्वखर्चातून जिद्दीने उभारलाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा। सावित्रीबाई फुले अनाथ आश्रमाच्या संस्थापिका पुष्पलता कापुरे यांनी अनाथ आश्रमामध्ये अनाथ मुलांचा सांभाळ करीत त्या मुलांना परदेशामध्ये स्वतःच्या पायावर उभं करण्यामध्ये मोलाचं श्रेय हे एका आईला, ती आई म्हणजे पुष्पलता शंकरराव कापुरे यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा स्वखर्चानं आणि सहकार्यांच्या मदतीनं उभारला आहे। लोहा नगरपालिकेचे नगरसेविका या पदावर काम करून जनसेवा हीच ईश्वर सेवा हा विचार बरोबर घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ज्ञानगंगा आणि त्यांच्या विचाराचा वारसा सतत समाजामध्ये चालू राहावा। बाबासाहेबांचा विचार शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचारांचा समाज जागृतीसाठी उपयोग व्हावा आणि तो विचार शैक्षणिक पद्धतीनं प्रगतशील जनमानसात रुजावा ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून शासनाच्या सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन मोठ्या संकटातून आणि संघर्षातून या पुतळ्याची स्थापना आणि अनावरण सोहळा जनता आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून भव्य स्वरूपात पार पडलाय। याच कार्यक्रमाचा आणि सावित्रीबाई फुले अनाथ आश्रमाचा घेतलेला आढावा आमच्या प्रतिनिधींनी। 23 वर्षाचं स्वप्न आज पूर्ण होत आहे। 10 ऑक्टोबर 2024 रोजी लोहा शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडत आहे आणि या सोहळा समितीचे जे काही अध्यक्ष आहेत कापुरेताई यांच्या माध्यमातून या सर्व संघर्षातून 20 वर्षाला कुठेतरी फळ मिळालं आहे आणि ते फळ मिळाल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया ह्या नेमक्या काय आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेसाठी किंवा भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी त्यांनी दिलेल्या ह्या प्रतिक्रिया अतिशय मोलाच्या आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया ऐकूया। नमस्ते मॅडम, आपण सांगा की हा जो सोहळा सोन्याचा दिवस आहे याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? जय भीम, जय भारत। मी पुष्पलता शंकरराव कापुरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती अध्यक्ष आहे आणि बऱ्याच वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आमच्या लोह्यामध्ये नव्हता। त्यासाठी बऱ्याच आमच्या महिलांचं बांधवांचं म्हणणं होतं की आपल्या इथं पुतळा झाला पाहिजे। मी नगरसेविका होते त्यामुळं ते सतत माझ्या पाठीमागे लागायचे की पुतळा झाला पाहिजे। त्यामुळे माझे वडील एक स्वातंत्र्यसैनिक होते, शिक्षक होते, त्यांनी आम्हाला लहानपणापासूनच समाजकार्याचं बाळकडू दिलेलं होतं। त्याच्यामुळे माझ्या मनात आलं की खरंच आपण केलं पाहिजे। काही लोक म्हणायचे की अरे हे खूप मोठं काम आहे, तुमच्यानी होणार नाही, तुम्ही काय ह्याच्या मागे लागलात। सणाला म्हणायला गेले की तुमच्या महिलांना येऊ द्या, म्हणलं की ते नाही हो बाई, ते होत नाही, उगीच कशाला, नका बरं तुम्हीच करा असे म्हणायचे। मग म्हणलं चला करायचं म्हणून असं हे आपल्या शासनाच्या मान्यता घ्याव्या लागतात। नगरपालिकेच्या अगोदर मान्यता घ्यावी लागते, ठराव घेतला, मान्यता घेतली नगरपालिकेची। मग तिथून ते घेतल्याच्या नंतर मी धर्मदाय आयुक्तामध्ये रजिस्ट्रेशन केलं। ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग आता पुतळ्यासाठी काय करायचं आहे, तर पुतळ्यासाठी शासनाच्या पुष्कळ मान्यता घ्यायच्या। त्या मान्यता घेण्यासाठी कला संचालनालयाची मान्यता, कलेक्टरची मान्यता, तहसीलदाराची मान्यता, रोड याची मान्यता आणि BNCची मान्यता, आपल्या इलेक्ट्रिसिटी बोर्डाची त्यांची मान्यता, मंडल अधिकाऱ्याची मान्यता, अशा बऱ्याचशा ह्या मान्यता घ्याव्या लागतात। त्यासाठी आम्ही कलेक्टरला आपले ॲप्लिकेशन दिलं आणि आम्ही सगळ्या याच्या मान्यता घेतल्या। मान्यता घ्यायला गेलो तर ते सगळे अधिकारी म्हणायचे आमचं नशीबच की बाबासाहेबांचं म्हणजे तुम्ही हे करायला लागला, तर आम्ही ती पटापट मला ते मान्यता द्यायचे। सर्व मान्यता झाल्यानंतर आणि त्या जागेवरती मान्यता सगळ्या महाराष्ट्र शासनाच्या पूर्ण मान्यता प्राप्त करून पुतळा उभारण्यासाठी जो संघर्ष केला आणि त्या संघर्षामध्ये गावातील सर्व महिलांनी त्यांना जो सहभाग दिला, त्यासाठी मी पुष्पलता शंकरराव कापुरे यांना खरंच मानाचा मुजरा करते आज आणि त्यांना खरंच खूप माझ्याकडून। याच्यामध्ये आपण पाहिले की 20 वर्षाचा संघर्ष तो इथं त्या फळाला आलेला आहे। जसं प्रत्येक लोहा शहरामध्ये सत्ता ज्यावेळेस येत असते
कारण लोहा शहराच्या नगरसेविका म्हणून त्यांनी पद भूषवलेलं आहे आणि त्या पद भूषवत असताना समाजामधील लोहा शहरातील प्रत्येक नागरिकाचं स्वप्न होतं की आपल्या शहरामध्ये हा पुतळा असावा आणि त्या पुतळ्याचं स्वप्न आज या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. अजून काही संस्थेचे सदस्य आहेत, समितीचे सदस्य आहेत, आपण त्यांचं पण इथं